स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की म्हणजे जे पित्र असतात त्यांचा त्रास पितृपक्षामध्ये आपल्याला स्वप्नामध्ये दिसले तर त्याचा काय अर्थ होतो आणि आपल्याला कुठली कुठली सेवा करायला पाहिजे, पितृदोष आपल्याला किती पिढ्यापर्यंत लागतो, तर संपूर्ण माहिती मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्कीच तुम्हाला बघायचं आहे। आता मी तुम्हाला सांगणार की पितृपक्षामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या सेवा करायच्या आहे। आता दिवा जो असतो तो दक्षिण दिशेकडे तोंड करूनच का लावावा, त्या दिव्यामध्ये काय टाकावं हे सुद्धा मी मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। पण मी आता तुम्हाला सांगणार की तुम्हाला भरपूर प्रमाणात असं पितृ त्रास असेल, खूप त्रास होत असेल आणि त्याचं निवारण होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे हे। तर काय करायचं, एक तुम्हाला तांदळाचा दाणा घ्यायचा आहे, माठाजवळ उभं राहायचं आहे, जिथे पितरांचं स्थान असतं। आपल्या घरातला जो मटका आहे तिथे तुम्हाला उभं राहून सोधा 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 5 वेळेस म्हणायचं आहे आणि तो दाणा तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून टाकायचा। याच्याने सुद्धा पितृदोष